नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. केडगावमध्ये दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला, मारहाण करून मंगळसूत्र, दागिने आणि मोबाईल केला लंपास. केडगाव फाटा तालुक्यात दौंड परिसरात शेतात चारा आणण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याला अडवून तिघा अज्ञातांनी बेदम मारहाण करत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील दागिने आणि पतीचा मोबाईल असा सुमारे 80,000 रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे याच रात्री परिसरातून एका नागरिकाची दुचाकीही चोरीला गेल्याने या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद अलीभाई शेख वय 37 हे पत्नी तबसुम आणि कुटुंबासह केडगाव 22 फाटा येथे वास्तव्यास असून शेती व्यवसाय करतात. 29 जून रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते पत्नीसह शेतातून गुरांसाठी चारा आणण्यासाठी जात होते. यावेळी शेताजवळून पायी येणाऱ्या तिघा अनोळखी इस्मानी त्यांना अडवून चौकशी केली. काही क्षणातच एका आरोपीने जावेद शेख यांच्या खिशातील मोबाईल हिसकावला. त्याने विरोध करत मोबाईल परत मागितल्यावर तिघांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान याच रात्री केडगाव येथील तुषार हरिभाऊ मोरे यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो HF डिलक्स MH42 BQ 9147 ही दुचाकीही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध आहे का याचाही तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघा अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरी, मारहाण आणि धमकीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपितांचा शोध सुरू आहे. फिर्यादीने आरोपी पुन्हा समोर आल्यास ओळखू शकत असल्याचे पोलिसांना सांगितले.